नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील मार्केट यार्ड चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य महाराष्ट्रात नव्हे तर देशभरामध्ये, जगामध्ये त्यांची ख्याती आहे. आजच्या पिढीने ती पुढे घेऊन जाण्याची गरज असल्याचं जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी सांगितलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय संविधानाचे जनक, अर्थतज्ञ, विचारवंत, समाज सुधारक, भारत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने, ज्याला महापरिनिर्वाण दिन म्हणतात, ती आज आपल्या ऐतिहासिक अहिल्यानगर तथा अहमदनगर शहरामध्ये पुष्पहार अर्पण करून, दिवे लावून, मेणबत्त्या लावून या ठिकाणी साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे गरिबांची, गोरगरिबांची त्या काळी जी स्थिती होती त्याला सुधारण्यासाठी अथक परिश्रम बाबासाहेबांनी घेतले. बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्याचा प्रसार केला. निर्वाण मिळवणं हे काय सोपं नाही. ज्यावेळेस इतिहास सांगतो की बौद्ध धर्मामध्ये वयाच्या 80व्या वर्षी भगवान गौतम बुद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना निर्वाण मिळालं. हे निर्वाण म्हणजे याच्यामध्ये बौद्ध धर्माच्या मुख्य तत्वांपैकी हे एक तत्व आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी जे कार्य केलं, या राज्यासाठीच नव्हे तर देशभरामध्ये, जगभरामध्ये त्यांची जी ख्याती, त्यांच्या ज्या आठवणी आहेत, त्याला आता कुठंतरी आजच्या पिढीला हे पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. आम्ही आज सर्व माझे या शहरातले सहकारी असतील, जे चुकीच्या गोष्टींसाठी लढा देतात माझ्यासोबत, ते म्हणजे संजयजी झिंजे असतील, आमचे रोहन शेलार, त्याच प्रकारे चंद्रकांत उजागरे आणि त्यांच्यासोबत असलेले आमचे संतोष जाधव, सर्व सहकारी, आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिलेली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.